आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. तरी तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा, कारण या व्हिडिओमधील प्रश्नाचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. चला तर पाहूयात आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती आहे? जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती आहे? जगातील सर्वोच्च पर्वतरांग काराकोरम ही आहे. कथकली हा कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? कथकली हा कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? कथकली हा केरळ या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. अष्टाध्यायी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अष्टाध्यायी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अष्टाध्यायी या पुस्तकाचे लेखक पाणिनी हे आहेत. खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? ओडिसा या राज्यातून कर्कवृत्त जात नाही. रेबीजवर लस कोणी शोधून काढली होती? रेबीजवर लस कोणी शोधून काढली होती? रेबीजवर लस लुईस पाश्चर यांनी शोधून काढली होती. तुंगारेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तुंगारेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तुंगारेश्वर हे अभयारण्य पालघर या जिल्ह्यात आहे. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे कोणाला म्हटले जाते? आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे कोणाला म्हटले जाते? आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे लॉर्ड मेयो याला म्हटले जाते. रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये खालीलपैकी कोणता खनिज पदार्थ असतो? रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये खालीलपैकी कोणता खनिज पदार्थ असतो? रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये लोह हा खनिज पदार्थ असतो. खंडवहनाचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? खंडवहनाचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? खंडवहनाचा सिद्धांत अल्फ्रेड वेगनर या शास्त्रज्ञाने मांडला. दुधातुपाचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? दुधातुपाचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? दुधातुपाचा जिल्हा असे धुळे या जिल्ह्याला म्हटले जाते. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित ह्या होत्या. भारत महिला परिषदेची स्थापना केव्हा झाली होती? भारत महिला परिषदेची स्थापना केव्हा झाली होती? भारत महिला परिषदेची स्थापना 1904 या वर्षी झाली होती. भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखक संत ज्ञानेश्वर हे आहेत. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? सांगली जिल्ह्यातील चांदोली हे धरण कोणत्या नदीवर आहे? सांगली जिल्ह्यातील चांदोली हे धरण वारणा या नदीवर आहे. पुणे करार कोणामध्ये झाला होता? पुणे करार कोणामध्ये झाला होता? पुणे करार महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर या दोघांमध्ये झाला होता. राष्ट्रकूट घराण्याचे राजचिन्ह काय होते? राष्ट्रकूट घराण्याचे राजचिन्ह काय होते? राष्ट्रकूट घराण्याचे राजचिन्ह सोनेरी गरुड हे होते. टिपू सुलतानचा अंतिम पराभव कोणी केला होता? टिपू सुलतानचा अंतिम पराभव कोणी केला होता? टिपू सुलतानचा अंतिम पराभव लॉर्ड वेलस्ली याने केला होता. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग हा होता. अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर गुरु शिखर हे आहे. तो मी नव्हेच या सुप्रसिद्ध नाटकाचे लेखक कोण आहेत? तो मी नव्हेच या सुप्रसिद्ध नाटकाचे लेखक कोण आहेत? तो मी नव्हेच या सुप्रसिद्ध नाटकाचे लेखक प्रल्हाद केशव अत्रे हे आहेत. खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हटले जाते? पंचगंगा या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हटले जाते. महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या खनिजाचे उत्पादन होते? महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या खनिजाचे उत्पादन होते? महाराष्ट्रात सर्वात जास्त दगडी कोळसा या खनिजाचे उत्पादन होते. भारतातील रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे? भारतातील रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे? भारतातील रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर असलेले राज्य कर्नाटक हे आहे.
विजेचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? विजेचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? विजेचा शोध बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञाने लावला होता. MKS पद्धतीत कार्याचे एकक काय आहे? MKS पद्धतीत कार्याचे एकक काय आहे? MKS पद्धतीत कार्याचे एकक जूल हे आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न घेण्यात आलेले होते. त्यामुळे या सर्व प्रश्नांचा तुम्हाला आगामी काळातील महाराष्ट्र शासनाची कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या त्यामध्ये 100% फायदा होणार मित्रांनो. त्यामुळे आपल्या या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.